तुम्ही करणार आहात पहिला पदार्थ. हो. तयार आहात? हो. कोणता पदार्थ आहे हा? हा पदार्थ आहे भेंडीची भजी. भेंडीची भजी. हो. मग यासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. भेंडी बारीक चिरलेली, वरीच्या तांदळाचे पीठ, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, खायचा सोडा, जिरे, ओवा आणि मीठ. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला आपण भेंडी या बाउल मध्ये ओतूया. बरं, जी आपण बारीक चिरून घेतली. हो हो. हे वरीच्या तांदळाचे पीठ घ्या. आपण एक मोठी वाटी भरून चिरलेली भेंडी घेतली. हो. आणि बहुधा समप्रमाणात वरीच्या तांदळाचं पीठ घेतलं. बरं, पुढे हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट. बरं, बाकी काही नाही त्याच्यात? नाही, मीठ लागेल ना. नाही, ह्या पेस्ट मध्ये बाकी काही नाही. नाही, काही नाही, फक्त हिरवी मिरची आणि लसूण, थोडंसं जिरं, ओवा आणि मीठ आणि खायचा सोडा थोडासा. सोडा. त्यात आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बरं, मला सांगा किती लागणार? करायला कृती पण अगदी सोपी आहे. हो, म्हणजे आपण पटकन बनतात, पटकन होतात. जनरली वरीच्या तांदळाचं पीठ मिळत नाही मार्केटमध्ये. तर अशा वेळी तुम्ही वरीचे तांदूळ आणून मिक्सर मध्ये ग्राइंड करू शकता. ते इझिली ग्राइंड होतात. बरोबर. बरं, अजून एक विचारायचंय की आता आपण त्याची जेवढी जाडी मेंटेन केलेली आहे तितकंच ते ठेवायचं? तितकंच ठेवायचं, पाणी घालायची गरज नाही. कारण भज्यासाठी आपण नॉर्मली जे पीठ करतो बेसन घालून त्याच्यापेक्षा थोडं जास्ती पातळ असतं. हो, नाही, पण ह्याची एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे ते क्रिस्पी होतात. परफेक्ट. अदरवाइज असे क्रिस्पी नाही होणार, ते मऊ पडतील. हो. वा, तेलही तापलेलं आहे आणि लगेच तळून होतील भेंडीची भजी. पटकन तुम्ही लिहून घ्या भजींसाठी लागणारं साहित्य आणि कृती. भेंडीची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली भेंडी, वरीच्या तांदूळाचं पीठ, खायचा सोडा, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, जिरं, ओवा आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यात बारीक चिरलेली भेंडी, वरीच्या तांदूळाचं पीठ, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, जिरं, ओवा आणि मीठ, खायचा सोडा आणि पाणी घालून सर्व एकत्र करून त्याची भजी बनवून गरम तेलात तळून घ्यावीत आणि सर्व्ह करावीत.